पुढच्या विशेष बातमीकडे वळूया। बेताल वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कधीही अटक होऊ शकते। प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळलाय। कोरटकरने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवप्रेमींनी संताप व्यक्त केलाय। चिल्लर प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर सेशन कोर्टाने फेटाळलाय। मात्र भावना दुखावणारी वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर हा अजून सुद्धा फरारच आहे। पोलिसांच्या रडारवरती असलेला कोरटकर अजूनही सापडू शकला नाहीये। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून कोरटकरने धमकी दिली होती। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्यही कोरटकरने केली होती। परिणामी कोरटकरला अटक कधी होणार असा प्रश्न आता निर्माण झालाय। पोलिसांनी कुठल्या बिळात बसला असेल तिथून बाहेर काढून अटक करावी आणि कायद्यानुसार जे काय कारवाई करायची ती केली पाहिजे। हा एकटाच आहे का की ह्याच्या पाठीमागं कोणतं षडयंत्र आहे का महाराष्ट्र अशांत करण्याचं? प्रशांत कोरटकरला या आधीच 2 वेळा अंतरिम जामीन मिळालेला होता। मात्र यावेळी कोर्टाने त्याला दणका दिलाय। इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे, सरकारी वकील आणि प्रशांत कोरटकर अशा 3ही पक्षकारांच्या वकिलांनी सोमवारी कोर्टात युक्तिवाद केला होता। छत्रपती शिवाजी महाराज, आमचे शंभूराजे, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्याबद्दल अत्यंत हीन पातळीवर जाऊन जी विकृत विधानं केलेली होती त्यानं व्यथित होऊन मी हे सगळा विषय लोकांसमोर आणला होता। चिल्लर प्रशांत कोरटकर इतके दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती कसा लागला नाही असा प्रश्न आता निर्माण झालाय। कोरटकरला अटक केल्याशिवाय या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही। त्यामुळे लपलेल्या कोरटकरच्या मुसक्या आवळणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुढच्या बातमीकडे